Namaste. Welcome to Spurti 2021. Light symbolizes the knowledge and darkness symbolizes the ignorance. Let us expel the darkness of ignorance by bringing the spiritual energies, divine light in us. This year, we will inaugurate Spurti as usual with Deepa Prajwalan. Gurur Brahma, Gurur Vishnu, Gurur Devo Maheshwarah, Guru Sakshat Parabrahma, Tasmai Shri Gurave Namaha. Master Chowa Kok Sui is known as founder of modern pranic healing and arhatic yoga. He did extensive research in the field of energy and formulated principles of pranic healing. He was a chemical engineer and by profession a businessman. He is an author of many books. Nowadays, pranic healing is practiced over 100 countries and many people across the world are benefited. वाओ आदित्य, देखते देखते ही स्फूर्ति को 3 साल हो गए. आई स्टिल रिमेम्बर इस सब की शुरुआत कैसे हुई थी. हाँ भा, 3 साल पहले हमने डिसाइड किया था कि लेट अस हैव अ स्पिरिचुअल फेस्टिवल ऑफ ठाणे. As we all know, Thane is city of lakes and there are so many cultural activities that keeps on going in our city. But what we were missing is a spiritual festival. So on 24th November 2019, we had a gathering of more than 1,000 people under one roof and they were practicing meditation on Twin Hearts. Yes, it was such a great experience. But in 2020, during pandemic, ये सवाल उठा कि इस साल स्फूर्ति कैसे मनाएंगे. बट फिर भी हमारे मन की स्फूर्ति कम नहीं हुई. We moved to online स्फूर्ति. So आदित्य, ये साल स्फूर्ति में क्या होने वाला है? ये साल अभा हम लोग स्फूर्ति कट्टा देखने वाले हैं. जैसे कि पैंडेमिक से लाइफ रीओपन होती है, हम पहली कोशिश करते हैं हमारे दोस्तों से और रिलेटिव से मिलने की. एंड वी टॉक अ लॉट अबाउट इट. पैंडेमिक में सबकी लाइफ ऊपर नीचे हुई थी. प्राणिक हीलर्स के पर्सपेक्टिव से हम देखेंगे कि किस तरह से पैंडेमिक उनके लिए था. सो अभा, वुड यू लाइक टू विजिट द कट्टास नाउ? श्योर आदित्य, डेफिनेटली. तो पहले हम जाएंगे हीलर्स के कट्टे पे. हीलर्स ने डे एंड नाइट हीलिंग किया है, मेडिटेशन किया है. तो चलो देखते हैं कि हीलर्स के लिए ये पैंडेमिक कैसे था. अरे शशांक, प्रथमेश, यार बरेच दिवसांनी गुड यार. काय नाही होती, कशी आहेस तू? किती दिवसांनी भेटलो यार आपण. मला असं वाटतंय लॉकडाऊनच्या सुमारास जस्ट आधी आपण एक इव्हेंट केलेला. हो ना. आणि त्याच्यानंतर आज हा बरं वाटतं यार तुम्हाला सगळ्यांना बघून. खरं सांगू, एवढं हे झालं होतं ना, म्हणजे जसं बिझी होतो भरपूर. ठीक होतं. बिझी होतास? हो, मी तर बिझी होतो बाबा भरपूर. हिलिंग वगैरे मध्ये बऱ्याच हिलिंग होत्या. अरे हो यार, माझ्याकडे कंटिन्यू हिलिंग चालू होत्या. 8 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत चालत असते. हो. अरे इथे लोकांच्या नोकऱ्या गेल्या, लोकांना घरात एवढी टेन्शन. फायनान्शियल बघितलंस, इमोशनल मेंटली बघितलंस. आता इमोशनल मेंटली जर विचार केलास तर लोकांची काय कंडिशन होती बघ ना. सगळे लोक इमोशनल होत होते, पॅनिक होत होते, एवढी फिअर पसरलं होतं, एन्झायटी पसरली होती लोकांमध्ये की त्याची म्हणजे ऍक्च्युली कोविड पेक्षा सायकोलॉजिकल पेशंट जास्त वाटत होते मला. प्रथमेश आणि तू बघ ना, आपल्या इथे पण काय पोरं खेळायची, आता पोरं खेळणंच बंद झालं यार. बरंच जसा बराचसा आवाज वगैरे यायचा, खेळायचा, किलबिलाट बंद झाला होता. हे नियती, मला त्या दिवशी जी आई भेटली होती आणि त्या बोलल्या की कोणाचं तरी हिलिंग केलं आणि फार छान रिझल्ट आला त्या मावशींना कोणाला तरी. त्यांचं ऍक्च्युली काय झालं प्रॉब्लेम की 80% ऑफ द लंग्स त्यांचे डॅमेज झाले होते आणि डॉक्टर्सना तर असं होत होतं की अरे वाचतील की नाही. बट बिकॉज ऑफ प्राणिक हिलिंगला 15 डेज मध्ये रिकवर झाल्या. हो, मिरॅक्युलस ना. डॉक्टर्स इव्हन शॉक होते की अरे एवढं लवकर रिकव्हरी रेट झाली. म्हणजे सी, मेडिकेशन तर माणसांनी चालू ठेवलंच पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे. पण त्याला एक जोड आपण जर का प्राणिक हिलिंगचा पण दिला तर असे रिझल्ट 100% येतील. प्राणी कलर असेल ना, प्राणी कलरला जो एक इफेक्ट दिसत होता तो मला स्वतःला दिसला. माझ्या भावाबरोबर एक दिवस कारमध्ये होतो,
मी गावाला गेलो होतो, हा. आम्हाला तिथे गावात अशी कंडिशन आम्हाला गावात घेतलं नाही. अरे बाबा. आम्ही जे काम करायचं ते बाहेरच्या बाहेर केलं आणि आलो. हा. पण दुसऱ्या दिवशी माझ्या भावाला कोविड डिटेक्ट झालं होतं. काय बोलतो. पण विचार कर, मला काहीच झालं नाही. पण हे काय यार, आपण सगळ्यांनी आपले सेल्फ फिलिंग्स केले. हा, सेल्फ हो, फिलिंग कंटिन्यू चालू meditation होतं. मेडिटेशन वगैरे सगळं रेग्युलर चालू होतं. बघ ना, म्हणजे- केवढा आपला एक नवीन गट तयार झाला. आता मला रिसेंटली असं लक्षात आलं की मी ज्या मित्रांना सांगायचो की जरा मेडिटेशन करा, मग ते विचारतं मेडिटेशन म्हणजे काय. पण आपला जो रोजचा 7 वाजताचा मेडिटेशनचा कार्यक्रम होता, हो. किती लोक किती लोक जॉईन जॉईन झाले. नाही, ह्याचा परिणाम एवढा नंतर आता याच्या कोविड कमी झाल्यानंतर जाणवला. लोक भरपूर शिकायला येत होते. हाव नाईस यार. म्हणजे लोक वेटिंगला होते की कधी सुरू करता तुम्ही आणि आम्ही शिकायला येतो. पण हेच आहे रे, स्पिरिच्युअल वेलनेस इज ऑल्सो इम्पॉर्टंट आहे बघायला गेला तर. बघ ना, आपण फिजिकल लेवलला सगळं करतोय, प्राणी हिलिंगच्या लेवलला आपण इमोशनल मेंटल लेवलला सुद्धा काम करू शकतो आणि ते आजार बरे करू शकतो. आता जर बघितलं आपण प्राणी कलर नसतो ना, तर लोकांमध्ये आपली गिनती झाली असती. हो रे. जसे disturb होतं तसं आपण disturb असतो. हो, आणि इकडे तिकडे फिरलो असतो, ऑनलाईन हे करा ऑनलाईन ते करा. पण दॅट्स अ फॅक्ट यार. आपण जर का आपली प्रॅक्टिस रेग्युलर ठेवली, मेडिटेशन रेग्युलर हो. ठेवले, तर काय फायदा आहे तो या काळात जास्त जास्त कळला. कळलं. प्रथमेश, तुला माहिती आहे, मला एक असेच आमच्या आजूबाजूचे कोणतरी भेटले होते. ते बोलले की तुम्ही काहीतरी लहान मुलांसाठी कार्यक्रम केलात ना रे. हा, म्हणजे कसं लॉकडाऊन मध्ये कशी सगळी पोरं पण घरीच, आपण बघाय सगळे पण घरीच. मग लहान मुलांना खेळायला आवडतं, असं धिंगाणा गायला आवडतं, पण ते असं त्यांना असं कोंडल्यासारखं वाटायचं वगैरे. तर मग त्याच्यासाठी मग आम्ही सुपर ब्रेनचा त्याची सेशन घेतला. मग त्याच्यामध्ये काय झालं की ते असे मुलं पण असे शांत झाली, ते अभ्यासाकडे पण लक्ष द्यायला लागले की 24 आवर्सचा अभ्यास तू नाही करू शकत, मी नाही करू शकत, ते घरीच आहेत, खेळू नाही शकत. तर मग कसं मग त्यांचा अभ्यासाकडे जास्त फोकस वगैरे व्हायला लागला. ते अजून जास्त इंटरेस्ट घेऊन करायला लागले. त्यांचे ग्रेड्स पण इम्प्रूव्ह झाल्या. खूप मस्त इम्प्रुव्हमेंट त्यांचा एक कॉन्सन्ट्रेशन दिसला मस्त. वाव. म्हणजे मास्टरांनी जे पुस्तकामध्ये लिहिलंय, ADHD किंवा हायपर ऍक्टिव्हिटी जी होते हो, ती त्याच. आणि बघ ना, खूप फरक भले तो जर इश्यू नसला ना, प्रॉब्लेम नसला ना, तर त्या काळामध्ये मुलांची घरात राहिल्यामुळे चिडचिड जास्त होती. हो. त्याच्यामुळे Yes. ह्याच्या सुपरविजनमुळे त्याचं प्रमाण फार कमी झालं आणि तसं थोडीफार पालकांचा आला होता आपल्याला. किती छान आहे. आणि बघ, इट्स अ होलिस्टिक सायन्स अँड अ स्पिरिच्युअल प्रॅक्टिस प्राणी किलिंग. प्राणी किलिंग शिकल्यावर, प्राणी किलिंगचे सेल्फ हिलिंग प्रॅक्टिसेस केल्यावर आपल्याला ह्या गोष्टी म्हणजे नसल्यासारख्याच वाटतात. हो. फिअर काढणं हे आपल्यासारख्या प्राणी किलरला काय म्हणजे नवीन काम. म्हणजे आता अजूनही आता जर बघतोय ना, मी त्या काळात पण भरपूर हिलिंग केल्या कोविडच्या. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पेशंट रिकवर झाले आणि ते पेशंटला नंतर एवढा काही त्रास झाला नाही. पण आता जे पेशंट येत आहेत, कोविड झालेला ऑलरेडी, पण त्यांना दुसरे साईड इफेक्ट असतात. तर कोण सायकोलॉजिकल भरपूर डिस्टर्ब आहे, डिप्रेशनमध्येच आहे, तर त्यांना काही लंग्सचेच प्रॉब्लेम झाले आहेत किंवा हार्टचाच प्रॉब्लेम झाला आहे. असे वेगवेगळे आजार होत आहेत. कोविडमुळे काय काय होईल हे सांगू शकत नाही. पण ज्या ज्या लोकांची पण प्राणी किलिंग केली होती कोविडच्या लोकांची, त्यांची रिकव्हरी एवढी फास्ट झालीच झाली, पण त्यांना नंतर त्रास नाही झाला त्याचा. आणि प्रिव्हेंटिव्हली पण खूप फरक पडला. हो, भरपूर. तो हिलर आहे प्रथमेश किंवा नियती, भरपूर आता स्वतःला आपण करतच होतो ना कंटिन्यू. मगाशी उदाहरण नाही का सांगितलं, भावावर होतो, मला काहीच झालं नाही, कारण रेग्युलर हिलिंग चालूच होती ना. आता तू सांग ना, आपण कुठल्याही व्यक्तीच्या संपर्कात ज्याला कोविड झालाय, आपण न्यूजवर ऐकलंय, किती लोकांकडनं ऐकलंय, जस्ट भेटलोय एक सेकंद किंवा 5 मिनिटं भेटलो आणि मला कोविड झालाय असं ऐकतोय. मी तर दिवसभर त्याच्याबरोबर होतो. आणि मिसकन्सेप्शन पण होते ना, हो, की बरोबर. मला लोकांनी म्हटलं अरे तुम्ही प्राणी हिलिंग करताय, तुम्ही जे काय तुमचं ते हिलिंग करता तुम्हाला नाही का होणार. एवढं पेशंटने सुद्धा विचारलंय, माझी हिलिंग तुम्ही करताय, तुम्हाला नाही होणार का? जे लोक प्राणी हिलिंग शिकलेत ना, त्यांचं बघायला गेलं त्यांची थिंकिंग वेगळी होती. भले ते शिकले होते पण प्रॅक्टिस नव्हती, पण त्यांना आपण समजवू शकत होतो. ऍब्सोल्युटली. किती हिलर्स कोविडच्या लॉकडाऊन मध्ये परत रिजॉईन झाले आपल्या ग्रुपला, हो, स्वतःनी हिलिंग हो. चालू केल्या. काय काय लोकांनी तर ऍज अ म्हणजे मी तर म्हणेन प्रोफेशन ते हिलर्स म्हणून झाले. खूप म्हणजे सारे. माझ्या डोळ्या देखतच 3-4 लोक आहेत. माझ्या मिसेसनी नोकरी सोडल्याची बिकम हिलर ना. मग अजून काय सांगू शकतो यार अरे, लॉकडाऊन नंतर जेव्हा अरतिकचे क्लास लागले नाही ना, एका महिन्यामध्ये 3 क्लास झाले आणि 250-300 लोक शिकले प्राणी अरतिक. म्हणजे प्राणी किंग ऑलरेडी अर्धे शिकलेले होते, ते वाटच बघत होते वाटच बघत होते. कधी अरतिकचा क्लास लागतो. म्हणजे किती पॉवरफुल टेक्निक्स आहेत आपल्याला मास्टरांनी दिलेले. हो. बट ओव्हरऑल माझं तरी म्हणणं असं आहे की काहीतरी स्पिरिच्युअल वेलनेस आपल्या लाईफ मध्ये असला पाहिजे. असला पाहिजे. मग तुम्ही प्राणी किलिंग शिका किंवा इतर काय शिका, बट आपल्या लाईफ मध्ये आलेले हे चांगले अनुभव हे प्राणी किलिंग मुळे आहेत. बाकी थेरपी आहेत रे. म्हणजे आता समज तू
कुठले ॲलोपॅथिक आहे, होमिओपॅथिक आहे, हे सगळ्या थेरपी आहेत. पण प्राणिक हिलिंग कसं फिजिकल लेवल पासून इमोशनल, मेंटल, स्पिरिच्युअल, इव्हन तुझ्या फायनान्स लेवलला सुद्धा वर्कआउट ऍब्सोल्युटली अशा सगळ्या लेवलला प्राणिक हिलिंग वर्कआउट करतात. मग त्याच्यामुळे कसं एक लाईफस्टाईल होते प्राणिक हिलिंग. अमेझिंग आहे. वी कॅन ऑलवेज से अँड कन्क्लूड की प्राणिक हिलिंग इज अ लाइफस्टाइल. तो आभा देखी हम हीलर्स की लाइफस्टाइल. यस आदित्य, इट्स रियली डिफरेंट. मुझे पता है ना तुम कितने बिजी थे. बराबर है कि जैसे 7 बजे का मेडिटेशन होता था, 1 बजे हमारा ट्विन हार्ट, फिर 7 बजे शाम को भी ट्विन हार्ट 3 मेडिटेशन. बजे की हीलिंग प्रैक्टिस, फिर हाँ. 5 बजे की हीलिंग प्रैक्टिस. बराबर है, हम लोग भी मेडिटेशन या सेशंस में बिजी रहते थे. और इसकी वजह से तुम मुझे और अभिज्ञा को टाइम भी नहीं देते थे. वो सबके घर में हुआ है. आई होप कि सब लोगों ने ये महसूस किया होगा. छोटी छोटी नोकझोंक होती होगी घर में. तो बट अबा वी कुड सर्वाइव इन दैट सिचुएशन ऑल्सो. सो लेट अस सी कि प्राणिक प्रैक्टिशनर जो प्राणिक हीलिंग सीखे हैं उन्होंने ये पैंडेमिक में किस तरह से अपने फैमिली में इसका इस्तेमाल किया है. तो चलो अभी जाते हैं प्राणिक कट्टा विद फैमिली. Okay, wow, cool. So finally we have you all here. म्हणजे I think 1.5-2 वर्ष झाली आहेत. 2 वर्ष. 2 वर्ष, राईट? I mean Yes. that's like a long time. आपण नेहमी भेटायचो. It used to have so much of fun. But it's like 2 years of nothing. Total disconnect, right? I mean, Absolutely. it's been I mean, hardly बाहेर पडलो. You know, 2 years we were all locked up at home. Right. It was really difficult. नेहमी आपण बोलायचो की लाईक 12 hours आउटसाइड द हाऊस. सकाळी 8ला निघायचो, रात्री 8ला यायचो. त्यामध्ये 2 hours ऑफ लाईक 4 hours ऑफ कम्युट इन फॅक्ट आणि 8 hours ऑफ ऑफिस. Suddenly everything is gone. It was difficult for us also. I mean, I really can't imagine how we went through this whole thing, you know. I mean, all of y'all were there and we had to adhere to your schedules and your things. But I remember, okay, now don't put on the mixie, the cooker should not be on, maji meeting ahe, and all those things. You know? No jhadu pocha in this room. Oh, mama, please yes. move away. My school is on. You can't be seen on camera. Oh, God. It was like Right. really. Following everybody's schedule and according to that, Right. working in the house, it was Yes, a it was tough it was time. definitely Yeah, it was tough. I mean, you know, that's one side of it. The other side of it is, I mean, for us, you know, some things happening at office, some things happening at home, and the attention, you know, your attention gets divided. So it's difficult to focus. So it was really difficult. but we could somehow sail through it very very smoothly. Yes. म्हणजे बाकीचे जे फ्रेंड्स आहेत, कलिग्स आहेत, when we hear from them की like एवढे ते लोक फ्रस्ट्रेटेड, एवढं स्ट्रेस त्यांना, बट फॉर अस इट वॉज सो स्मूथ गोइंग. अँड आय थिंक वन ऑफ द बिग रिझन्स वॉज लाईक वी डुईंग मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स ऑन अ डेली Thanks to pranic healing. ऍब्सोल्युटली थँक्स टू प्राणिक हिलिंग. म्हणजे ते एक मेंटल स्टेटच आपला वेगळा होता. We were able to accept and face any challenge. Actually, yeah, the thing is, initially it was difficult for us also. I mean, we also went through all that. But like she said, thanks to pranic healing, maybe we knew where to find that balance, That's you know, true. that otherwise would have been very difficult. Like when we say that, you know, we were doing meditations regularly. Initially, I remembered, complaining, I am not getting any me time and there is no me time. But later on, I realized that it's wonderful because that me time became us time. Yes, You know, right. sitting Very together and doing the meditation. Correct. And doing the meditations with your family. It is Yes. absolutely wonderful. It's blissful. That Yeah. is. You know, before the pandemic, me and Shweta, I think we used to talk for like 1.5 hours. I mean, Absolutely. such regular talks. But the moment this started and everything got Everything so busy, Was Come to and fault. we lost touch. we kind. lost complete touch Yes, with yes. each other. And you know, I think had it been something else, probably there would have been a lot of misunderstandings and Absolutely. probably things would have been tough. But you know, somewhere that 7 o'clock meditation time, we knew that okay, she is also meditating there, I am meditating here, and even And though we are together, Yeah. we are feeling that oneness, Oneness. that we are, Yes. though we are not talking to each other, but we still are one. Yeah, we are connected. We are connected. Yes. Even with my office teams, you know, there are a lot of people going through stress. Right. And even the younger kids, you know, some of them felt a lot of stress because of this strange situation, but meditation helped them. Yes. So, Absolutely. I mean, I remember की असं
there is a critical meeting and even suddenly your net goes slow and all, generally everybody will panic, even we used to panic at it. But ata it's like okay, breathe in, breathe out, and then like just cool down, just calm yourself. And even sometimes blessing the internet, the gods, the angels of technology, like let everything go smoothly, and we could see the effect of that. It was too good. आपले जे घरामध्ये जी भांडणं होतात, हजबंड अँड वाईफ भांडणं इज लाईक इट्स अ गिव्हन, भांडी वाजणारच, राईट. पण एक असं होतं की पहिल्या आधी कधी भांडण व्हायचं ना, की ते अबोली जे आहे ना ते असं आठवड्यावर चालायचं, वी विल नॉट टॉक टू इच अदर फॉर अ वीक. पण आता इट इज लाईक वी जस्ट डू फॉरगिवनेस अँड नेक्स्ट डे मॉर्निंग इट्स लाईक एव्हरीथिंग इज बॅक टू नॉर्मल. He gets his breakfast, he gets his lunch, dinner. असं नाही की one week he's not He gets getting his anything. tea whenever wanted. Exactly. He doesn't need to go to the vending machine, right? Seriously. So yes, all in all, it helped us a lot. That Yes. is there for sure. Absolutely. One another thing which kept us busy, आणि म्हणजे बऱ्याच लोकांचं असं झालं की ऑफिस झालं, सर्व काय झालं, आता काय म्हणजे दोज वर लाईक 8 hours ऑफ वर्क. आता बाकीचे जे आम्ही 4 तास कम्युट मध्ये घालायचो त्या टायमात काय करायचं. बट वन थिंग दॅट केप्ट अस बिझी वॉज दिस सर्व्हिस पार्ट. आपलं जे ऑनलाईन हिलिंग कॅम्प झाले आणि मग नंतर आपण फूड फॉर हंगरी केलं, आपण हे डोनेशन्स वगैरे भरपूर काही ऍक्टिव्हिटीज केल्या. दोज केप्ट अस सो बिझी, राईट. आणि एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन येत होती. इट्स अ डिफरंट फिलिंग. I mean, we always talk about power of blessings, right? I mean, when you are either healing or even doing blessings, you feel like you are contributing something. And Right. apart from the other benefits, तो sense of satisfaction is quite good. So, आमचं घर, that Godbandar Road just goes next to our place. So, ambulance आवाज खूप कॉमनली येतो आणि कोविड टाइम्समध्ये इट वॉज इव्हन मोर कॉमन, राईट. आणि बरेचदा दिसतं की ट्रॅफिकमध्ये ॲम्ब्युलन्स अडकलेली आहे आणि देन यू फील बॅड. पण ह्याच्यामध्ये नवीन शी स्टार्टेड अ कल्चर ऑफ ब्लेसिंग द पेशंट अँड whoever is stuck. आणि बरेचदा असं दिसतं की मग तो ट्रॅफिक सुरू होतो आणि सो यू फील गुड, you feel like you're doing something. So that's amazing. And that technique helps everywhere. Exactly. And one more thing happened is because of this, even the girls are now ready. They have started blessing. Whenever they hear the siren of the ambulance, they started Automatically blessing. हात असा Automatically they that's started blessing. That's So right. without being too preachy to them, without being on the gyan mode, it's a happy feeling that we are being able to inculcate these, thing into Yes. our kids and into our home. So When we reflect upon the last 1.5 years, I think I don't know if I can say that, but then compared to others, we were in a much luckier situation. कारण की आपल्याकडे हे टूल्स होते आणि आपल्याला भरपूर स्मूथली गेला हा पिरियड. Actually, one thing to add to this, inner reflection जेव्हा आपण करतो तेव्हा we started realizing it, we started understanding कि not only we are making mistakes, the other person has also something to do with Right. it. We came to know about it की कसं give and take आहे इथे, Yes. and we tried to correct ourselves. Absolutely. I think all in all, we are all blessed. Very Seriously, Wow. Yeah, we are that's so blessed. so blessed. That's so true. I think We can talk we can a talk lot. about this for hours together. Us together. पण I think आपण आता जेवायला गेलं पाहिजे कारण की it's pretty late in the night. तो देखा अब आपने किस तरह से प्राणिक फैमिली ने पैंडेमिक को फेस किया. प्राणिक हीलिंग का इस्तेमाल उन्होंने पैंडेमिक में किस अच्छा तरीके से यूज़ करके लाइफ को बैलेंस रख पाए. तो ये बहुत ही बिग अचीवमेंट है, राइट. नहीं आदित्य, ये बात इधर ही खत्म नहीं हो रही है. मीनिंग हमारी बात कौन करेगा? हमारी मतलब हम लेडीज की बात कौन करेगा? ओह, यू मीन टू से आपको मैंने जो डलगोना कॉफी या फिर खाना बनाने की फरमाइशें की है, मटर पनीर भी बोला था, आलू पराठा, हम बहुत सारी बताई थी, ये लिस्ट आएगी अभी. तो आई अंडरस्टैंड कि आपको आपके घर को देखना है, घर के सारे काम करने हैं, प्लस ऑफिस है, ऑफिस का सब करना है, बच्चों को देखना है और हम जैसे हस्बैंड की सारी फरमाइशें भी पूरी करनी है. आई नो आप बहुत तारीफ कर रहे हैं हमारी, बट व्हाट अबाउट आवर मी टाइम? वी लॉस्ट इट यार. ओह या, दैट इज एक्चुअली ट्रू. यही जानने के लिए we will go to Girls Katta and we will see how they are enjoying their me time with iced tea. Yay! Yippee! Finally, after so long, we are meeting. Yeah. Yeah, seriously. I can't believe this
finally happened. Oh God, I was waiting for this. सीरियसली सो व्हाट हैपेंड, क्या चल रहा है? Pandemic. वो तो हर जगह पे ही है. Hey, Tanu, I heard you switched off your job. एक्चुअली क्या हुआ था ना, कॉर्पोरेट लाइफ 17 years एंड विद द पैंडेमिक फुल वर्क फ्रॉम होम वाज लाइक 24/7. मुझे एक तो घर संभालो, उसके बाद बच्चों को संभालो और ऊपर से 24/7 जॉब. इट वाज टू मच. एंड देन आई थॉट कि बाबा कब से मन में था कि मेरे को खुद का कुछ चालू करना है, खुद का बिजनेस करना है. एंड आई वाज सो कंफ्यूज्ड इन ड्यूअल माइंड बिकॉज स्टडी इनकम से जाके डायरेक्टली इसमें करना है तो क्या करेंगे? That's scary. That's scary. Don't How ask did how you much it's manage? scary. So I do meditations with pranic healing, and what happened was in the meditations I kept an intent कि these are the queries that I have and मेरे को सवाल के जवाब चाहिए. So what are the answers for it? And when I did regularly my meditations, I actually got an answer कि it's time now. You need to shift. You are on the right path, and there's going to be a beautiful year for you ahead. So Wow, just take a that's- step, and that's how I got the confidence and I took the step. Yeah. I can totally relate to this because I know, yeah, it's been such tough time, there was Yeah. no me time, everybody at home, and you're managing the kids ka online school, you're managing those schedule, and the fact that they're not getting to go out of the house, there is no vaccine for them, it was all catching up onto them. Very true, very Yeah. true. And घर पे भी, I mean, yeah, we all love each other a lot, but still at times, You need your own time. yeah, and you We need some time. space. We need our space, right? Actually, And we were like, सब लोग घर पे हैं, सब लोग अटक गए हैं, nobody is there to help, no mates. That's true. So that is Did really you very difficult. realize कि हमको forgiveness ने कितना help किया? Did you guys try that? Yes. Because Yes, I of think I course. could get through my day only because of the forgiveness technique. I knew, I mean, okay, I could let go at the end of the day, Yeah. It was so helpful. One more thing that helped me was blessings. Right, Right. Shraddha. All right. Any The- situation comes in front, we used to bless that situation and the things were taken care of. Right. It's so true, no? I mean, forgiveness, it just gives you peace. It gives you that mental peace where you can, okay, now I can again focus back on my next task and go ahead. Yes. And blessing से तो काम होता ही होता है. ही है. I have observed that so many times. Office में भी, and now with my new business and all, Yes, everything. yes, Yeah. yes, absolutely. Now when you look back on it, it doesn't seem so bad, right? Exactly. Yes, Thanks to all these Thanks to all techniques. these Thanks techniques. to pranic healing and all these techniques. Absolutely. And to the our spiritual path, I have noticed with doing this, अपना खुद का growth कितना हुआ है. Right, I know. right, very true. I mean, I couldn't imagine spending so much time, attending sessions, doing meditations on time, and doing healings. Probably if the pandemic had not been there and the support of pranic healing, I don't think we could have managed. And one So more true. thing is, with all these things, with all the sessions going on, with our household work, our energy level was superb. Absolutely. There was Absolutely. not at all a dip. Right. True. That's true. Yes. So with that, lots of Lots of happiness happiness. and fun. Yes. तो देखा अब आपने, गर्ल्स का ये प्रॉब्लम भी प्राणिक हीलिंग से सॉल्व हो गया. ऑन अ सीरियस नोट आई वुड लाइक टू से कि इफ यू ऑब्जर्व ऑल 3 कट्टास, प्राणिक हीलिंग और मेडिटेशन टेक्निक्स दोनों ने प्राणिक हीलर्स को क्रिटिकल सिचुएशन में स्टेबल रखा. बट आदित्य, आम लोगों के लिए मेडिटेशन ये बहुत बड़ी टर्मिनोलॉजी है और बहुत लोगों को मेडिटेशन बहुत कॉम्प्लिकेटेड भी लगता है. सो ये मेडिटेशन एग्जैक्टली है क्या? ओके, मेडिटेशन प्राणिक हीलिंग में बहुत सिंपल तरीके से बताया गया है और यही जानने के लिए मिलते हैं आकाश से. हेलो. हाँ ठीक है. ओके. हाँ ठीक. हाँ ओके ठीक, मिलके बात करते हैं. हाँ भाई, मिलके बात करते हैं, बोला ना. ठीक है. हाँ चलेगा. ओके ठीक है, बाय. भाई यार, हर किसी को स्ट्रेस है यार.
सबको स्ट्रेस है, सबको फैमिली का टेंशन है, घर का टेंशन है, फाइनेंशियल स्ट्रेस है, ऑफिस का स्ट्रेस है, यार सबको टेंशन होता है, हर किसी को स्ट्रेस होता है। सीन ये है कि स्ट्रेस पे सोल्यूशन सब चाहते हैं, पर वो सोल्यूशंस पे रिएक्ट कोई नहीं कर। अरे यार बहुत सोल्यूशंस दे चुका हूं मैं, बहुत सोल्यूशंस दे चुका हूं, बहुत बोल चुका हूं कि भाई जॉगिंग करने जाओ, एक्सरसाइज कर लो, ब्रीथिंग कर लो, यार कुछ नहीं तो मेडिटेशन कर लो। पता है, मुझे पता है, थॉट यही आएगा दिमाग में कि 3-4 घंटे बिठवाएगा आदमी हमें, और नहीं तो ये रीजन तो पक्का दोगे कि नहीं हम एक जगह पर बैठ ही नहीं पाते, मतलब मेडिटेशन तो दूर की बात है, अरे हम 5 मिनट 2 मिनट भी कॉन्सेंट्रेट नहीं कर पाते किसी चीज पे। नहीं सच्ची नहीं बोल रहा हूं मैं ये सब चीजें करना, मैं सिर्फ बोल रहा हूँ 20 मिनट्स 20 मिनट का मेडिटेशन करो। यही तो जाल होता है, अब यही बोलोगे ना, पता है कि 20 मिनट बोलोगे और 1-2 घंटा नहीं यार, सच्ची आप प्रॉब्लम्स बोलो, सब प्रॉब्लम्स के सॉल्यूशंस मिल जाएंगे, स्ट्रेस के सॉल्यूशंस है इसमें, सब चीज क्लियर हो जाएगी यार। फिर आप बोलोगे मेरे को अभी बहुत बाय हार्ट करना पड़ेगा, आप मुझे मंत्रा दोगे, ये चैंटिंग करो, वो चैंटिंग करो, नहीं, यू जस्ट हैव टू डू सिंपल थिंग्स, इट्स एन गाइडेड मेडिटेशन। तो आप मुझे अभी स्पिरिचुअल बोलोगे, साधु बोलोगे, आध्यात्मिक बोलोगे, सब छोड़ दो। आपका साइंस पे विश्वास है, यूनिवर्सल लॉ पढ़ लो। यूनिवर्सल लॉ कहता है इट इज इन गिविंग दैट यू रिसीव। अभी भी लिंक नहीं लगी। ये मेडिटेशन में हम ब्लेसिंग्स करते हैं, सो ब्लेसिंग्स करने से फायदा क्या होगा? एवरी एक्शन इज एन इक्वल एंड ऑपोजिट रिएक्शन, दैट्स इट, इट इज सो सिंपल। क्या करना है मेडिटेशन में? एक्सरसाइज करना है, मेडिटेशन करना है, फिर एक्सरसाइज करनी है, हो गया सॉर्ट। हाँ सॉर्ट, इतना ही करना है। इट्स एन गाइडेड मेडिटेशन। आपको इंस्ट्रक्शंस दिए जाएंगे, आपको सब बोला जाएगा, व्हाट यू हैव टू डू इज जस्ट एक्ट, फॉलो सिंपल इंस्ट्रक्शंस, दैट्स इट। एक फेवरेट रीजन होता है सबका फेवरेट, मेरे पास दिन में टाइम ही नहीं है। ये मेडिटेशन आप दिन में कभी भी कर सकते हो। हाँ एकदम कभी भी कर सकते हो। सुबह उठो कर लो, रात को सोने से पहले कर लो। यही तो प्रॉब्लम है, सॉल्यूशंस सब चाहते हैं पर वो सॉल्यूशंस पे रिएक्ट कोई नहीं करना चाहता। एक मिनट, हेलो, हाँ आ रहा हूँ, हाँ पहुंच रहा हूँ, मैं मेडिटेशन करने जा रहा हूँ, आप आओगे? तो चले मेडिटेशन के लिए। वेट, आई एम श्योर कि आप सभी को अभी मेडिटेशन करने की इच्छा हुई हो, बट बिफोर वी गो टू द मेडिटेशन प्रैक्टिस, लेट अस अंडरस्टैंड कि ये सारे प्राणिक हीलर्स अपने लाइफ में जब क्रिटिकल सिचुएशन से जाते हैं तो किस तरह से वो डिफिकल्ट सिचुएशंस को हैंडल कर पाते हैं। कई बार हम सभी को ये पूछा जाता है कि क्या आप कितने पेशेंटली आप ये सारे एक्टिविटीज़ कर पाते हो, आपके पास इतना पेशेंस, इतनी एनर्जी आती कहाँ से है। तो ये स्फूर्ति कट्टा से आपको ये चीज़ साफ पता चलेगी कि हमारा जो मेंटल स्ट्रेंथ होता है दैट इज़ रियली वेरी इंपॉर्टेंट। कोरोना के पीरियड में बहुत सारे लोगों ने सिर्फ डर की वजह से अपनी जान खोई है। तो यहाँ पे प्राणिक हीलिंग और कुछ मेडिटेशन टेक्निक से हम हमारी मेंटल स्ट्रेंथ को वापस ला सकते हैं और हमें एनर्जेटिक बना सकते हैं। तो ये स्फूर्ति कट्टा कंडक्ट करने का हमारा क्या पर्पस है कि इस माध्यम से आप सभी को ये प्रेजेंट किया जाए, इंस्पायर किया जाए कि हम सब भी हमारी मेंटल स्ट्रेंथ को, जिसे हम आज बहुत मानते हैं, इसको रिस्टोर कर सकते हैं। जैसे कि कोरोना पीरियड में, पैंडेमिक में बहुत सारे लोगों ने मेडिटेशंस करना शुरू किया था, बट कुछ दिनों बाद वो इतना रेगुलर नहीं हो पाया। आज हम मास्क लगाना हमारी आदत बना चुके हैं, सोशल डिस्टेंसिंग रखना ये हमारे लाइफस्टाइल का हिस्सा हो गया है। तो क्यों नहीं स्पिरिचुअलिटी हमारी लाइफस्टाइल हो। स्पिरिचुअलिटी प्रैक्टिस करने के लिए कोई एज नहीं होता है। जैसे कि आकाश जैसे यंगस्टर्स जिन्हें सारी चीज़ें ऐसी चाहिए, सारी चीज़ों का ज्ञान लेना है, चीज़ों को सीखना है, क्यों नहीं स्पिरिचुअलिटी इस समय सीखा जाए। प्राणिक हीलिंग और मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स आपको यही चीज़ें आसान तरीके से बता सकता है। आध्यात्मिक होना इसका मतलब सारे संसार को छोड़ के हिमालय में जाके अकेला रहना ऐसा नहीं है। आपके घर में रहते हुए भी, सारी सुविधाओं का इस्तेमाल करते हुए भी आप स्पिरिचुअल हो सकते हो, और यही प्राणिक हीलिंग आपको बताता है। जैसे कि हमारा कोई भी सेशन खाली स्पीच, टॉक नहीं होता है,
हर एक सेशन में आपको एनर्जी भी मिलती है तो स्फूर्ति में भी मिलेगी। तो आज के ये ब्लेसिंग सेशंस में हम ब्लेस करने वाले हैं उन सभी लोगों को जिन्हें हम मिस करते हैं। आता कट्टा म्हटलं की कसं आपल्या जवळची व्यक्ती येते, और उसी तरह से हमने जिन्हें जिन्हें भी पैंडेमिक में मिस किया है उन सभी को ब्लेस करना है। जैसे कि बताऊंगा कि ड्यूरिंग पैंडेमिक आपके हस्बैंड, आपकी वाइफ, फैमिली मेंबर्स, हेल्थ वर्कर्स है, दिन दिन तक, महीनों महीनों तक वो आपके घर नहीं आप लौटे हैं, आपकी उनके साथ बात नहीं हुई हो। कुछ बच्चे जो आउट ऑफ इंडिया स्टडीज़ के लिए गए थे, पैंडेमिक में घर नहीं आ सके। कई बार ऐसे भी हुआ होगा कुछ पापा अपने घर वापस नहीं आए तो उनके बच्चों को, फैमिली को उन्होंने मिस किया है। और एक सैड बात ऐसी भी है कि कुछ लोगों को हमने परमानेंटली लाइफ से मिस किया है, दे लॉस्ट देयर लाइफ ड्यूरिंग पैंडेमिक। तो आज इन्हीं सारे लोगों को हम ब्लेसिंग्स करने जा रहे हैं। आर यू रेडी फॉर ब्लेसिंग्स? सो कीप योर पाम्स ओपन, जेंटली क्लोज योर आईज. We will be doing a great invocation. You may silently repeat after me. From the point of light, within the mind of God, let light stream forth into the minds of every person, every being. Let light descend on earth. From the point of love, within the heart of God, let love stream forth into the hearts of every person, every being. Let love descend on earth. May the great avatar return to earth. From the center, where the will of God is known, let purpose guide the will of every person, every being. The purpose which the holy masters know and serve, let good will and the will to do good descend on earth. From the center, which we call the human race, let the plan of love and light work out, and may it seal the door where evil dwells. Let light, love, and power manifest the divine plan on earth. You may now keep your hands in the blessing position. Be aware of your entire family. Including you, you are blessing yourself and your family with divine light, divine love, and divine power. Bless your family with harmony, with inner peace, inner forgiveness, spirituality, prosperity, and success. Let us extend these blessings to all your friends, all your near and dear ones, as well as your relatives. Bless all of them with lot of love, compassion, and mercy. Silently you may share how much do you love them, how much do you care for them. Bless them with lot of happiness. Bless them with lot of affection and love. Bless them with good health, physically and mentally. If you are missing someone in life, maybe they lost their life, they are away from you, bless them with love, bless them with happiness. Visualize the relationships are getting resolved and healed. Bless all these relationships with forgiveness, with patience and understanding. You may enjoy the peace and share it with everyone around you.
You may gently keep your palms down. Allow the blessings and energies to flow through you. Inhale slowly, exhale slowly. आज के पूरे सेशन में हम सभी ने कुछ ना कुछ सीखा है, कुछ ना कुछ प्रेरणा ली है, और ये प्रेरणा हम हमारे हृदय में प्रस्थापित कर रहे हैं। और इसी खुशी के साथ धीरे से अपनी आंखें खोलिए। नमस्ते। We would like to thank our spiritual teacher Master Chowakok Sui for blessing us continuously so that we can have a wonderful activity like this. And we would also like to thank our entire team of Spurti and obviously the audience who are watching us today. Nevertheless, I would like to say vote of thanks to all those who trusted Pranic Healing during pandemic, took healings from us and shared their wonderful experiences with us, so that we can come up with idea like Spurti Katta and share all our experiences through this Spurti 2021. So thank you so much once again to all of you and Atma Namaste. स्फूर्ति कट्टा पसंद आया ना? तो भाई किस चीज के लिए रुके हो? लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और अपने दोस्तों को बताना मत भूलना। Let's get spiritual. We will be having meditation session now, that is meditation on twin hearts. So Zoom IDs are shared in the description. So there are multiple Zoom IDs. If you are not able to log in to one, you can switch to another Zoom ID. We will start meditation in another 5 minutes. So I will see all of you in the meditation session now. The Spurti session for 2021 is officially over.